त्यानंतर हे आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय, हे भाजपने काढलंय. एसआयटी लावली देवेंद्र फडणवीसांनी. एसआयटी काय झालं त्या एसआयटीचं? त्या सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून. चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या शंका आहे. खरं तर आरोप सिद्ध करायचा प्रत्येक वेळेस भाजपचं एक असतो की जर आमच्याकडे आले तर त्यांच्यावर आरोप सिद्ध नाही झाले, त्यांची चौकशी चालू आहे. मात्र त्यांना घेतलं जातं प्रत्येक जणाला पक्षामध्ये आणि नंतर काय बकवास पक्ष आहे, ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे. या पक्षाइतका देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही. देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक अँटी नॅशनल बरं का, याच्या उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये आणतील. मुस्लिमांची मतं हवी आहेत. मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही. पाकिस्तान बरोबर काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर बेवन यांना भाजप आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. हे सगळं सत्तेसाठी सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सत्तेसाठी कशाला? ही फार लहान गोष्ट आहे. देशातली सत्ता ह्या लोकांना